नोकरी करणं या घरच्या सुनेला शोभत नाही आणि जे या घरच्या सुनेला शोभत नाही ते तुम्हासनी करता येणार नाही. अधिपती तुम्ही विसरताय काय? त्या आता फक्त मास्तरीनबाई नाहीत, तुमची बायको आहेत, या घरच्या सुनबाई आहेत. दिवसातले 10 तास जर त्या बाहेर राहिल्या तर संसार कधी करणार? मॅडम मी याआधी घरचं सगळं मॅनेज करूनच नोकरी करत होते. आता इथं फक्त घराचं काय ते करायचं, नोकरी बिक्री करायची नाही. पण मॅडम इथे घरात काहीच काम नसतं, मला कोणीच काहीच करू देत नाही. संसार पण म्हणजे काय मॅडम? देवदेव असतोय, पाहुणे रावळे असतात, सणवार असतोय. तुम्ही 4 प्रहर बाहेर राहिलात तर हे समज कोण करणार? नाही बरोबर आहे तुमचं, ते सगळं असतंच, ते केलंच पाहिजे. आणि पण त्या म्हणतात की त्या घरच्यांनी हे सगळं सांभाळून आधी बी करत होता ना तुम्ही, आता बी करतीलच त्या. आणि मला असं वाटतं कारण त्या हाडाचे शिक्षक आहेत, आपण एक चान्स देऊया काय? अहो अधिपती, एकच लाईन किती वेळा रिपीट करायला लावताय हा? आणि आता या गोष्टीची आपल्यातच एवढी चर्चा आहे तर बाहेर ही गोष्ट गेली तर किती चर्चा होईल? तुम्हाला आता आम्ही शेवटचं सांगतोय, त्या आता नुसत्या मास्तरीन नाहीत तर या घरच्या सुनबाई आहेत, शाळेच्या मालकीन आहेत. आणि सुनबाई, ज्या शाळेच्या तुम्ही मालकीन हायसा तिथं जाऊन तुम्ही मास्तरकी करणार व्हय? अहो मास्तरकी म्हणजे चाकरी, आणि मालक कधी चाकरी करतोय व्हय? मॅडम मी तुम्हाला परत तेच सांगते, माझ्यासाठी ही चाकरी नाहीये, माझं पॅशन आहे ते. फॅशन कपड्यात असतोय हो, हा? चाकरी करण्यात कसली आहे फॅशन? काय बोलताय? फॅशन नाही मॅडम, पॅशन म्हणजे मला ओढ आहे माझ्या कामाची. आता तुम्हाला फक्त घरची, संसाराची आणि नवऱ्याची ओढ असली पाहिजे, तर घरच्या मालकाला पण जरा गोडी वाटेल ना व? तुमचं पहिलं काम आहे घराण्याची मर्यादा पाळणं. पण मॅडम शिकवणं हे माझं. बास झालं, आता बास झालं. शब्दाला शब्द वाढवायची तुम्हाला लई सवय आहे. तुम्हाला एकदा सांगितलं ना व, चाकरी नाही करायची. आपल्या घरावर लक्ष्मी प्रसन्न आहे, कुठं जात आहे काबाड कष्ट करायला? कसं दिसतंय ते मला सांगा? शाळेची मालकीन हातात खडू घेऊन पोरांना शिकवते, हा? मालकानी कसं मालकासारखं राहावं, स्वतःची आब आपणच राखावी. पण मॅडम शिकवणं हे माझं. थांबा थांबा थांबा, तुम्ही मध्ये बोलू नका, तुम्हाला ना बोलायची लई हौस आहे. आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐका. तुमचं मुख्य काम हे घर सांभाळणं आहे, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. या घरात चालत नाही बायकांनी नोकरी केलेली. तुम्हाला काम करायची लई हौस आहे ना व, मग असं करा, ती फॅक्टरीतली कामं सांभाळा की, हा? तिकडचा हिशोब ठेवा. आणि काय घरचा माणूस असेल तर आम्हाला पण बरं वाटेल की काय? अधिपती, घरच्या नोकरांचे पगार देणं, देवदेव करणं याच्याकडे बघा की आता. अहो अधिपती कामावरनं घरी आले की त्यांना त्यांची बायको दिसली पाहिजे की नाही? बाईनं दिवं लागण्याच्या वेळेला बोंबलत बाहेर फिरणं ही या घरची रीत नाही. अहो नवं लग्न झालंय तुमचं, जरा द्या की तुमच्या संसाराकडे लक्ष. हा, राजीनामा शाळेत गेलाय, तो स्वीकारला बी जाईल. आता शाळेत नोकरी करायची काय बी गरज नाही म्हणजे नाही. पण मॅडम आता या इशावर चर्चा न ग, आमचा निर्णय झालाय. आणि अधिपती तुम्हाला एक सांगायचं होतं, तुमचं देवदेव करून झालाय, आज सत्यनारायणची पूजा पण झाली, तेव्हा आता तुम्ही एका खोलीत राहू शकताय. दुर्गे, यांच्या पहिल्या रात्रीची तयारी कर. वय सुनबाई, ऐकलं का काय सांगितलं ते? आज तुमची पहिली रात्र आहे, जरा मूड चांगला ठेवा. जरा चांगली साडी बिडी नेसा, चांगले दागिने घाला, सांच्याला लोक येतील. चेहरा असा रडका ठेवू नका. हा, जा आता जाऊन जरा आराम करा. तुमची पुढची साडी आणि दागिने ठेवलेत. दुर्गे, साड्या दागिने समज नीट ठेवलंय ना व? आणि आईला सांग यांना चांगली साडी द्यायला. सुनबाई, जावा तुम्ही. हो जावा. अहो अजून उभ्या का तुम्ही? जावा. हो जावा म्हटलं ना व.
अधिपती आता चर्चा न ग. जा तुम्ही पण जरा आराम करा. लोक येतील आता थोड्या वेळात. ताई, अगं कसला मोठा धमाका केलास का तू. बम! मास्तरीची हवाच गेलती. लय भारी लय भारी. दाबण आणतेस का जरा. कशाला गे ताई. तुझं थोबाड शिवायचं होतं. परत जर या घरात बुम आणि फुस असे आवाज काढलेस तर तुझा थोबाड शिवू आम्ही. चल जा काम कर. पाहुणे रावळे येतील आता. जा. बुम फुस. मास्तरीन बाई, तुम्ही रडू नका की. ऐका की माझं. रडू नका तुम्ही. मग मी काय करू अधिपती. माझा श्वास गुदमरतोय. हे काय चाललंय माझ्या आयुष्यात. हे असे जड दागिने घालायचे, भरजरी साड्या नेसून बसायचं नुसतं. हे नाहीये माझं आयुष्य. अधिपती, मी शिकलेली मुलगी आहे. मला काम करायचंय. माझा आनंद माझ्या कामात आहे. माझं नशीब की देवाच्या दयेने मला माझं आवडीचं काम आयुष्यभर करण्याची संधी मिळाली होती आणि आता ती हिरावून घेतली जाते. का? तुम्हाला माहिती, माझ्या समोर जर कोणी हिरा ठेवला आणि दुसऱ्या बाजूला शाळा ठेवली तर मी शाळा निवडेन, कारण ते माझ्या आवडीचं काम आहे. आणि माझं नशीब की माझ्या आवडीचं काम आयुष्यभर करायची संधी मला मिळाली होती आणि आता ती माझ्याकडून हिरावून घेतली जाते. का? काय 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 थांबा. तुम्हाला माहिती आहे अधिपती, जेव्हा माझा एखादा विद्यार्थी बोर्डात पहिला येतो किंवा त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घ्यायला जातो तेव्हा मला किती आनंद होतोय मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. जेव्हा सुरुवातीला प्राथमिक शाळेत शिकवायचे ना, तेव्हा तिथे 5-6 वर्षांची मुलं यायची. त्यांना काही कळायचं नाही. त्यांचे पालक आम्हाला म्हणायचे की आमचं लेकरू होतं, आम्ही तुमच्या स्वाधीन केलंय, त्याची सगळी जबाबदारी तुमची. आणि तेव्हा इतकं टेन्शन यायचं, कारण लहान मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात अधिपती. त्यांना हळूहळू घडवावं लागतं आणि फक्त शिक्षक म्हणून नाही तर पालक म्हणून त्यांच्यावर प्रेम करावं लागतं, त्यांची काळजी घ्यावी लागते. जसं आम्ही त्या मुलांवर प्रेम करायचो तसंच ती मुलं सुद्धा आमच्यावर प्रेम करायची. रडू नका रडू नका. तुम्हाला माहितीये, माझी मुलं माझ्याशिवाय जेवायची नाहीत. जेव्हा मधल्या सुट्टीत मुलांबरोबर जेवायला बसायचे ना, तेव्हा प्रत्येक घास समाधानकारक आणि आनंददायी असायचा. कारण मला माहित होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळतंय आणि त्यांना शिकवण्याचं भाग्य मला मिळतंय. अधिपती, प्लीज प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज मला शाळेपासून दूर नका करू. प्लीज. मी सगळं करेन. मी भुवनेश्वरी मॅडम म्हणतात ते सगळं करेन, त्यांचं सगळं ऐकेन. माझी सून म्हणून जी काही कर्तव्य आहेत ना, मी सगळी पार पाडेन. प्लीज मला शाळेपासून दूर नका करू. रडू नका. अधिपती, माझा जन्म शिकवण्यासाठी झालाय आणि मला शेवटच्या श्वासापर्यंत शिकवायचंय. तुम्ही सांगा ना त्यांना, तुम्ही समजावा ना त्यांना प्लीज. आणि आम्ही मिडल क्लास माणसं आहोत. माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा आई बाबांना माझा पगार देणं ही कमिटमेंट आहे माझी. माझ्या आई बाबांच्या दवाखान्यासाठी मला पैसे देणं खूप गरजेचं आहे. अधिपती, प्लीज तुम्ही सांगा भुवनेश्वरी मॅडमना. प्लीज प्लीज माझी शाळा नका बंद करू. नाही, असं काय होणार नाही. तुम्ही रडू नका. मी बोलतो की आई साहेबांसंग. मी खरंच मी बोलतो म्हणलं ना. जरा वेळ द्या की मला. तुम्ही रडू नका मास्तरीन बाई. तुम्ही रडलेलं ना मला आई शपथ आवडत नाही. तुम्ही डोळे पुसा बरं. नाही तर मी पुसू काय. हा पुसा. सुनबाई घे ही साडी नेस. काय झालं? काय नाही. काय अहो अगं बस बस.
बस. अगं असं भरल्या घरात रडू नाही पोरी. हं? गप गप. नग काळजी करूस, होईल समजा ठीक. कसं होणार सगळं ठीक? माझी शाळा बंद झालीये. होय, पण लगीन झाल्यावर पोरीला बदलावं लागतं बघ. पण असं का? मी त्या सांगतील ते सगळं करते, कशालाच नाही म्हणत नाहीये, तरी हे असं का? जगाची रीत आहे नव. सासरी सासरच्यांच्या कलांना घ्यावं लागतं बघ. तेच करत आलीये मी. होय माहितीये मला, मी बघते नव. आणि ऐक की जरा, तू आधी तयार हो. हे बघ, आपण समजा बोलू की सवडीनं, हे ना. अगं तू आता रडू नकोस बाई. अधिपती समजव तिला. नग रडूस पोरी. हा, या दोघं खाली. जरा समजून घ्या तुम्ही, जरा. मी समजून घेऊ अजून पण? तुम्हाला नाही कळत नाहीये का तुम्हाला अधिपती? कळतंय मला, खरंच सगळं कळतंय, पण मी करतो की सगळं करतो. मला जरा वेळ द्याल का नाहीच? विश्वास आहे ना माझ्यावर? हो, तुम्ही किती दिवस मला फक्त हेच सांगत आहात अधिपती. कसं आहे, आता अशा गोष्टी सोडवायच्या म्हणल्यावर जरा वेळ लागतोय. असं पडदिशी होत नाही. आता तुम्ही विचार करा, आमच्या आईसाहेब जे आयुष्यभर धरून बसल्यात, ते असं एका दिवसात सोडणार आहे काय? मी पण आयुष्यभर नोकरी केलीये, मी पण नाही सोडू शकत ती अशी. नाही बरोबर आहे, ते कळतेच की मला. मी तुमच्या बाजून आहेच, मी नाहीच नाही. त्यांनी भुवनेश्वरी मॅडमचा निर्णय बदलणार आहे का? मी एकडाव त्यांच्या संग बोलू का नकोच? हा, मी बोलतो, तुम्ही रडू नका. तुम्ही फक्त शांत व्हा. मी बोलतो त्यांच्या संग, मग आपण बोलूया. हा, मी लगेच येतो. तुम्ही शांत व्हा, बसा जा. शांत व्हा. स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. हो, असू दे असू दे. ऐशवंत बसा बसा बसा. बसा बाबा. कशा आहात तुम्ही मॅडम? कशा दिसतोय? एकदम मस्त. हा गाडी एकदम बरोबर ओळखलं. इथे ही तुमची धाकटी मुलगी आहे नव, ती लई हुशार आहे. हा मॅडम, तुमची ट्रिप कशी झाली? ए आगाडी, आत्ताच तुला हुशार म्हणलं नव. आम्ही ट्रिपला नाही, नवस फेडायला गेलो होतो. ओ हा बरोबर आहे. तुमच्याकडे खूप करतात ना देवाचं. ताईला सवय नाहीये बर का. सासरी गेल्यानंतर सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावी लागते पोरी. हो ना, अगदी बरोबर बोललात तुम्ही. अक्षरा कुठे दिसत नाहीये? त्या आवडत्यात जरा. अच्छा, कवापासून तयार व्हायल्यात? हा, बाई माणसांनी कसं पटशिरी आवरलं पाहिजे. हा, आता पाहुणे यायला लागले, सुनबाईंचा अजून पत्ता नाही. दुर्गे, जा बोलू सुनबाईंना. बघ, या तुम्ही तीर्थप्रसाद घ्या. हो. या. हिराबाई, दर्शन घ्या. जा. मॅम, आम्ही अक्षराला भेटून येऊ दे का? म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर? आमची कशापाई हरकत असेल? हा, आई वडील हायस तुम्ही तिचे. जाऊन भेटा आपल्या पोरीला. भेटा भेटा. चला. काय अधिपती, सुनबाई अजून आल्या नाहीत? काय किती वेळ? येतील येतील.
साहेब बोलायचं आहे. मी का नाही करू शकत माझी नोकरी? कारण ज्या शाळेचे आपण मालक आहोत त्या शाळेत चाकरी करण्याची पद्धत नाही या घरची. मॅडम मला नाही सोडायची आहे नोकरी, प्लीज. अहो मास्तर की म्हणजे चाकरी, आणि मालक कधी चाकरी करतोय वय? राजीनामा शाळेत गेलाय, तो स्वीकारला बी जाईल. आता शाळेत नोकरी करायची काय बी गरज नाही म्हणजे नाही. आता तुम्हाला फक्त घरची, संसाराची आणि नवऱ्याची ओढ असली पाहिजे. अक्षू, यांची पहिली रात्र आणि काम कोण करणार? म्या नाही. या घरात का नाही राबण्यासाठीच माझा जन्म झालाय. ताईचं मला काय बी कळत नाही. एकीकडे त्या मास्तनीची शाळा बंद करते आणि दुसरीकडे ही पहिली रात्र. कशाला पाहिजे ही पहिली रात्र? नाही, पर त्या मास्तनीनं अधिपतीला घोळात घेतलं तर आणि त्यांचा संसार सुरू झाला तर? नाही, ताई अशी का वागायल्या? तिचं काय बी कळना झालंय मला. काय मनात आहे तिच्या? हे काय आत्ता आलायसा? ही खोली कोण सजवणार? अरे तुमच्या मित्राचं लगीन झालंय का माझं? ते तर आधीच झालं ना. ए आवर. बोलायचं आहे. बोललो की आपण, आता परत काय बोलायचंय? दुर्गे, हं? तीर्थप्रसादाचं बघ, पाहुणे येतील आता. हं? होय. हा बोला, काय म्हणत होता तुम्ही? अहो आई साहेब, ते अहो ते नाही, म्हणजे कसं आहे आता ते विषय जरा म्हणजे बरोबरच आहे, पण काय? शाळा बंद? डायरेक्ट राजीनामा पाठवला त्यांनी? मॅडमने मला विचारलं पण नाही, मला सांगितलं पण नाही, माझ्याशी बोललंही नाही. त्यांनी परस्पर कळवून टाकलं की आता आजपासून मी शाळेत जाणार नाही. राजीनामाच देऊन टाकला. बर इकडे घरात मला काही काम नसतं, मी नुसती बसून असते, बाहेरही जायचं नाही. मग मी काय करू आई? मी काय करू? मला सुचत नाही. आणि त्या कुणाचंही ऐकत नाहीत, त्या अधिपतींचं सुद्धा ऐकत नाहीत. माझी शाळा खरंच बंद झाली तर मी काय करू? शाळा बंद? नाही नाही नाही, असं कसं? कमालच आहे या माणसांची. मला तर कल्पनाच करता येत नाही की तू शाळा सोडून घरात बसून करणार आहेस काय. तुझं कॉलेज झाल्या झाल्या तू कामावर रुजू झालीस आणि आता तुझं लग्न झालं आणि तू लगेच शाळा जॉईन करणार म्हणल्यावर तुझ्या मुलांसाठी मी पुस्तकं आणली गोष्टीची, आणि आता स्कॉलरशिप तोंडावर आली आहे म्हणल्यानंतर मी अपडेट झालेली काही गाईड्स पण घेऊन आलोय. हे बघ, मला शाळेत गेलं पाहिजे बाबा, काही करून मला शाळेत गेलं पाहिजे. बोला की. तुम्ही मास्तरींची शाळा बंद करायला नाही पाहिजे होती. तुम्हाला आमचा निर्णय पटला नाही हे मगाशी तुम्ही सांगितलं की आम्हाला. अहो नाही, तुम्ही रागवू नका, पण मास्तरीनबाई जरा नाराज झाल्या होतील 2 दिवस नाराज, मग रुळतील. तसं नाही, पण शाळा म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण असले म्हणे असं. पण आमच्यासाठी अजिबात नाही. आमचं शिक्षणाबद्दलचं मत तुम्हाला ठाव आहे ना व, आणि आम्हासनी घरचं सगळं करणारी, तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारी सुनावी होती, म्हणून आम्ही जाऊन तिला मागणी घातली. आम्ही आमचं मन मारलं तर का? तुमचा जीव अडकला होता तिच्यात.
तुमचं लगीन लावून द्यायचं होतं. अधिपती, आम्ही एकदा तडजोड केली आहे. आता मास्तरनीनी पण तडजोड करायला पाहिजे का न ग? हा, का आपलंच म्हणणं रेटत राहायचं? सांगा तुम्ही. नाही पण आईसाहेब, हे बघा, आमच्या निर्णयाला डावलून तुम्हाला तुमच्या बायकोला शाळेत पाठवायचं असेल तर ती तुमची मर्जी. आम्ही फक्त तुम्हाला इतकंच सांगू की ती या घरची रीत नाही. आता या घरात नातवंड खेळलं पाहिजे, या घरचं गोकुळ व्हायला पाहिजे, आणि त्यासाठी तुमच्या बायकोनं घरात तर असलं पाहिजे का नाही? संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे. आता एवढं पण त्यांना करायला जमत नसल तर आम्ही काय बोलणार? हा, आमची मर्जी डावलून धाडा तिला शाळेत. हा, आम्ही काय करणार आहोत? नाही नाही असं नाही म्हणायचंय मला. हे बघा, आता लई चर्चा नग. आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगितला आहे, तो आता बदलणार नाही. हे बघा, पाहुणे येतील आता. तुमचं झालं असेल बोलून तर जाऊ का स्वागत करायला? हा,